महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नंतर रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच टीव्ही मुलाखतीमधून आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधतायत सरिता कौशिक. पाहूयात. नमस्कार, मी सरिता कौशिक. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आपल्याला परत राजकीय वादविवाद, राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. मात्र त्यात अजून एक गोष्ट घडली. अगदी जेव्हा सत्ता 2024 मध्ये भाजपाची आली त्यानंतर वाटत होतं की रवींद्र चव्हाण हे आपल्याला कॅबिनेटमध्ये नक्कीच दिसतील. मात्र त्यांचं नाव आलं नाही, कारण पुढची स्ट्रॅटेजी होती. ते होणार होते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष. मात्र बराच काळ वेटिंगमुळे शेवटी प्रश्न उपस्थित व्हायला लागले. मात्र एकदाच प्रदेशाध्यक्षपद पूर्णतः ही जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली आणि आली ती सुद्धा अत्यंत आव्हानात्मक अशा काळात. रवींद्र चव्हाण यांचा पहिला इंटरव्ह्यू एबीपी माझावर प्रदेशाध्यक्ष झाल्यावर आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. रवी भाऊ, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. जसं मी म्हटलं, अत्यंत आव्हानात्मक अशा काळात आपण ही जबाबदारी घेतली. अगदी आपण इथं प्रदेशाध्यक्षपद घेतलं आणि राज ठाकरे, ज्यांना बराच काळ आपला पक्ष स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते, फार भेटीगाठी होत होत्या आपल्या आणि मित्र पक्षांच्या, ते थेट उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर पोहोचले. त्यामुळे कसं बघता आपण ह्याच्याकडे? खरं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी आमची सर्वच्या सर्व टीम ही संपूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या अतिशय मजबूत कशी होईल या दृष्टिकोनातून पूर्णच्या पूर्ण गेली वर्षानुवर्ष प्रयत्न करते. या संघटन पर्वामध्ये ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्वांनी मेहनत केली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर आदरणीय नड्डाजी, अमित शहाजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, ह्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघ असेल, प्रत्येक त्या ठिकाणची असणारी गावं, खेडी, ह्या प्रत्येकापर्यंत भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी राष्ट्रीयत्वाला धरून आहे ही पोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही संघटनात्मक दृष्ट्या जे आम्हाला आवश्यक आहे, भारतीय जनता पार्टी विस्तारासाठी जे आवश्यक आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला तर माहीत आहे की आमच्याकडे युती, महायुती किंवा काय नक्की करावं या संदर्भातलं सर्वच्या सर्व निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड करत असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरंच आव्हानात्मक आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु आपण आपली संघटना अधिक मजबूत कशी होईल यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अतिशय सज्ज झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीतला असणारं सरकार ज्या ताकदीने काम करत आहे, आम्हाला खात्री आहे की या सगळ्या गोष्टी, ही आव्हानं जरी असली तरी या आव्हानामध्ये ज्या स्ट्रॅटेजी आदरणीय देवेंद्रजी ठरवतील त्याप्रमाणे संघटना आणि संघटनेतले कार्यकर्ते नक्कीच पुढे पावलं टाकतील. एकीकडे म्हणजे अगदी काय फडणवीस अगदी काही आठवड्याआधी, म्हणजे 2 आठवड्याआधी राज ठाकरेंना भेटले होते. म्हणजे शेवटची त्यांची ती भेट असेल त्या ह्या सभेनंतर. मग आता काय समजायचं? म्हणजे राज ठाकरेंशी साठी जो मैत्रीचा हात पुढे केला होता तो कुठेतरी भाजपनं मागे घेतलाय की प्रयत्न सुरू राहतील? या संदर्भातले राजकारणामध्ये काय कधी होईल आणि काय कधी घडेल याची कल्पना नाही. मी टीव्हीवरती सगळं पाहतो किंवा आपल्या सगळ्यांकडून जे लक्षात येतं, आपण पाहिलं असेल त्यांचा झालेला विजयी मेळावा आणि विजयी मेळाव्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी राजसाहेबांनी दिलेलं स्टेटमेंट, कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात कुठेही काही चर्चा करू नये. याचा अर्थ की या सगळ्या गोष्टी प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना
येणाऱ्या निवडणुकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा या सगळ्या गोष्टी पाहताना फार सावधगतीने पावलं टाकताय असं मला वाटतं. म्हणजे अजून राज ठाकरेंचाही निर्णय फारसा पक्का झालाय असं म्हणता येणार नाही असं म्हणायचंय. हे पक्का झालाय असं मी म्हणणं योग्य नाही, परंतु मला असं वाटतं की ते अतिशय समजदार आहेत आणि त्यांना कळतं की या सगळ्या येणाऱ्या आगामी सगळ्या विषयांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र ज्या गतीने पुढे जातो आहे आणि ते महाराष्ट्राचं नेहमीच हित पाहणाऱ्यांपैकी आहेत असं नेहमीच त्यांच्या बोलण्यामधून वागण्यामधून नेहमीच दिसतं. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीकडे जर घेऊन जायचं असेल तर एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. ज्या मुंबईकडे आपण पाहतो गेली अनेक वर्ष की ज्या मुंबईला सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल किंवा इथली असणारी डेव्हलपमेंट असेल, या डेव्हलपमेंटमध्ये एक चांगलं नेतृत्व की जे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि एक विचाराचं ज्या वेळेला सरकार काम करत असतं त्यावेळेला त्या कामाला एक वेगळ्या पद्धतीने गती सुद्धा येते. निर्णय, धोरणं या सगळ्यांना सुद्धा एक पाठबळ हे नेहमी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मिळत असतं. त्यामुळे मुंबई आणि मुंबईमधल्या असणाऱ्या अनेक ज्या अडचणी असू शकतील किंवा त्याच्यामध्ये काही बदल घडवायचे असतील, जसं आपण पाहिलं असेल कोस्टल रोडच्या संदर्भात वर्षानुवर्ष काँग्रेसच्या गव्हर्नमेंट असेल किंवा पूर्वीचं असणारं मुंबई महानगरपालिकेची सत्ता असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये कोस्टल रोडच्या संदर्भामधला निर्णय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ज्या गतीने करायला सुरुवात केली, याचा अर्थ काय की एक द्रष्टा नेता ज्यावेळेला काम करत असतो, एक विजन ठेवून काम करत असतो, त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीने त्याला पाठबळ असणं हे सुद्धा गरजेचं असतं. ही गोष्ट खरी आहे. कधीतरी एखादी गोष्ट जर चुकत असेल तर तिला सांगणं, पॉइंट आउट करणं की हे थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये सुधार करावा लागेल, हे राज ठाकरे करतात, ते करावं लागेल. विरोधक हे असलेच पाहिजेत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये विरोधक नसावेत असं कधीच होऊ शकत नाही. आणि चांगले सजेशन्स हे नेहमीच देवेंद्रजी ज्यांनी कोणी दिलेत त्याचे सगळ्यांचे चांगले सजेशन्स हे ते नेहमीच त्यांचा आदर करतात आणि त्यामध्ये जे जे आवश्यक आहे ते करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे मला असं वाटतं देवेंद्रजी आणि त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि नक्कीच महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत मुंबईच्या दृष्टिकोनातून जे हित आहे, जनतेचं हित आहे, त्या दृष्टिकोनातून दोघंही मिळून पावलं उचलतात. रविभाऊ, जो मुद्दा होता तो होता मराठी आणि अमराठी. एकंदरीत जर बघितलं तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. येणाऱ्या काळातली निवडणूक ही खरं तर बिहारची आहे सगळ्यात पहिले. त्याचबरोबर नेतृत्व जे आहे ते गुजरातचं आहे आणि हा सगळा क्लॅश जो महाराष्ट्रात बघायला मिळतोय तो मराठी विरुद्ध अमराठी असा आहे आणि त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या भाजपचं सँडविच झालं का या मुद्द्यात? एक खरं तर आपल्याला माहीत आहे की या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून भूमिका अतिशय स्पष्टपणे वेळच्या वेळी मांडली आहे. मराठी ही सक्तीची आहे हेच ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत. बाकीच्या सर्व लँग्वेजेस ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं असं असताना सुद्धा कुठेतरी यामध्ये जसं आपण म्हटलं की याला निवडणुकीचा कुठेतरी नक्कीच प्रत्येकजण निवडणुकीच्या दृष्टिकोने त्या संपूर्ण विषयाकडे पाहत आहेत आणि त्यामुळेच कदाचित हा विषय जो आहे तो अधिक ताणला गेलेला आहे. परंतु तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी, कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी आणि पुढे जाऊन काहीतरी यामध्ये नक्कीच काहीतरी पॉझिटिव्हली विचार व्हावा की न व्हावा या संदर्भात देवेंद्रजींनी एक पाऊल पाठी येत
त्या संदर्भातली कमिटी सुद्धा तयार केलेली आहे. कमिटी त्यांचा अभ्यास करून त्याचा अहवालही सादर करेल आणि मला खात्री आहे की एकदा या सगळ्या गोष्टीचा बाजूने जेव्हा निकाल किंवा कमिटी त्या संदर्भातला अहवाल देईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. खरं तर शिक्षण धोरणाबद्दल आपण जे म्हटलं त्यात नक्कीच आपण जे म्हटलं त्याबद्दल दुमत असायचं कोणाचंही कारण नाही. मात्र समाजामध्ये जो मराठी अमराठी वाद त्या निमित्तानं किंवा त्याच्या आधी मग हे धोरण आणि परत एकदा जे काही आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे कुठेतरी तिथे भाजप आपण मराठी माणसाबरोबर आहोत हे सांगण्यात कमी पडली किंवा ती कमी पडते असं परसेप्शन कुठेतरी समाजात देण्यात उद्धव आणि राज ठाकरे यशस्वी झाले का? खरं तर जशा निवडणुका जवळ येतात तशा निवडणुका जवळ आल्यानंतर काही पक्ष हे 100% भावनिक आव्हानं करतात. मला आठवतं की एका बैठकीमध्ये एका सभेमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी याचे संकेतच दिले की आता निवडणुका येणार आहेत त्यामुळे याच दिशेला काही पक्ष जातील असंही त्यांनी म्हटलं. याचा अर्थ असा आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विषय जो आहे या विषयाकडे लोकांचं लक्ष जावं असं हेतुपुरस्कर केलं गेलंय. नाहीतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या तुम्हाला तर माहित आहे बऱ्याच वेळेला माध्यमांनी सुद्धा प्रयत्न केलेत की त्यांना एकत्र आणण्याचा. माध्यम प्रयत्नही करतायत त्यांना एकत्र आणण्याचा. परंतु तुम्हाला तर माहीत आहे की दोघांच्या आणि मनामध्ये काय आहे हे काही कोणी सांगू शकणार नाही. त्यामुळे फक्त हा मराठीचा नाही हा मतांचाच आहे एवढं 100% खरं आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून डेव्हलपमेंट या विषयावरती कायम आहोत. डेव्हलपमेंटच्या दिशेने सर्व विषय गेले पाहिजेत कारण महाराष्ट्राच्या जनतेला विकास हवा आहे. महाराष्ट्राच्या जनतेला सुरक्षितता आणि शांतता हवी आहे आणि त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण सरकार म्हणून प्रयत्न करणार. खरं अजून एक आव्हान तुमच्यासमोर मोठं आहे मला वाटतं पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते म्हणजे शेवटी मित्रपक्षाची काय इमेज आहे याला घेऊन सुद्धा कुठंतरी निवडणुकीमध्ये आपण एकत्र जर गेलात तर तो परिणाम आपल्याला बघायला मिळतो. सत्तेत आज आपण एक आहात आणि शिंदेचे मंत्री अडचणीत येणं थांबतच नाहीये. मग ते संजय शिरसाट असो संजय गायकवाड असो कधी तानाजी सावंत असो. काय होतंय म्हणजे संजय राऊतांनी काल म्हटलं की हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस आहे. हे खरं तर महायुतीमध्ये एक विजन ठेवून देवेंद्रजी काम करतात. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ही तिघजण या तिघांमध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. तिघजण एकत्रपणे महाराष्ट्रातील जनतेचं हित हे पाहून काम करतात आणि हे काम करत असताना सरकार म्हणून जे काम करायला हवं ते अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय असतील जनतेच्या हिताचे करणं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत. परंतु आपण पाहिलं असेल की विरोधी पक्षाकडे विकासात्मक बोलायला काहीच नाही. सरकारने काय करावं डेव्हलपमेंटबद्दल काय करावं याच्याबद्दल काही नाही. फक्त ना फक्त की TRPच्या लढाईमध्ये आपण कसं टिकून राहावं यासाठीच ती सगळीजण काम करत असतात. कोण चालताना पडला का क्रिकेटची मॅच आहे त्याच्या उद्घाटनाला कोणीतरी गेलंय आणि समोरून कोणीतरी बॉल टाकला. बॉल टाकताना असं वाटतं आपल्याला की प्रत्येक चेंडू आपण 6 मारावा म्हणून मग जोरात ताकदीने त्या नेत्याने जोरात असा कुठेतरी मारायला गेला की तो फिरतो आणि तो पडला की झालं की तो चॅनलवरती दिसायला लागलाच की तो कसा पडला कसा तो फिरला
काय झालं. पण रवी भाऊ, जे आपण बघितलं संजय गायकवाड यांच्या प्रकरणामध्ये, म्हणजे सामान्यतः फडणवीसांची कुठंतरी कोंडी झाली. म्हणजे त्यांनी काल आदेश दिले, बोलले, पोलिसांनी कारवाई केली, पण ती जी मधली जी गॅप होती, म्हणजे आपल्याला समोर दिसतंय, स्क्रीनवर दिसतंय, व्हिज्युअल्स दिसतात आहे की संजय गायकवाड नुसतं मारत नाहीये, तर अगदी अशा पद्धतीनं एक मुक्का त्यांना सुद्धा चेहऱ्यावर त्या माणसाचा मारला. आता हे भाजपचे कार्यकर्ते करत नाहीयेत, हे जे काय होतंय ते शिंदेचे करतात आहे, पण त्यांना सुद्धा तुम्हाला डिफेंड करावं लागतंय. दोन गोष्टी आहेत की देवेंद्रजींनी त्यामध्ये जेव्हा हा विषय जेव्हा घडला त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्था आणि या संदर्भामध्ये जे डायरेक्शन्स मुख्यमंत्री म्हणून द्यायला हवेत ते त्यांनी दिले. डिपार्टमेंटने सुद्धा त्या संदर्भातली कारवाई केली. अडचण अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती आपण पाहता हे करायला हवं होतं की नव्हतं, हा शेवटी जेवढी व्यक्ती तेवढ्या वल्ली, जसं पुलंनी म्हटलंय तसं आहे. त्यामुळे सर्वांकडूनच तशा अपेक्षा करणं ही काही पॉसिबिलिटी आहेत का त्या संदर्भातल्या, ते मला वाटत नाही. परंतु खात्री आहे की काळ बदलत जाईल, परिस्थिती बदलतील आणि सगळे चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील. एकंदरीत जर बघितलं तर ह्याचा परिणाम भाजपवर होऊ नये, त्यामुळे येणाऱ्या काळात अगदी जवळ आल्यात महापालिका निवडणुका. म्हणजे आम्ही तरी समजतोय जवळ आल्यात, खरंच होणार आहेत का महापालिका निवडणुका महाराष्ट्रात माहिती नाही. पण जर खरंच निवडणुका होणार असतील तर आपण जरी BMC बद्दल बोलत असलो तरी MMR रिजनमध्ये, ज्यात कल्याण डोंबिवली पण आहे, तिथं बराच मोठा आकडा आहे या महापालिकांचा. तुम्हाला काय वाटतं की एकत्र निवडणूक लढावी की एकला चलो रे भाजपसाठी जास्त योग्य राहील? आणि तुमचं मत, तुम्ही पार्लमेंटरी बोर्ड म्हणू नका, कारण तुमचं स्वतःचं मत महत्वाचं आहे. आज तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात. ही महायुती म्हणूनच या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. महायुती म्हणून त्या ठिकाणी जे जे आवश्यक आहेत ते निर्णय सुद्धा सरकार म्हणून घेतले जातात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या जनतेच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या मर्जीने होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्ते यांच्याशी स्वतः देवेंद्रजी अधिवेशनाच्या नंतर प्रत्यक्षात जाऊन प्रत्येक आमची असणारी तिकडची कोर टीम असेल, तिथले असणारे प्रमुख पदाधिकारी असतील, आमदार असतील, पूर्वीचे असणारे त्या ठिकाणचे पदाधिकारी असतील, आज सगळ्यांशी बोलणार आहेत. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे आवश्यक आहेत, महायुतीचे तीनही नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत ही सुज्ञ मंडळी आहेत, एवढी वर्ष राजकारणामध्ये आहेत. त्यामुळे यांना राजकारणामध्ये नक्की काय करावं आणि काय करू नये याची चांगली जाण आहे. आणि ते 100% या सगळ्या विषयांमध्ये महायुतीच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय हा त्या दिशेने कसा जाईल यासाठी मी एक प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजी, आम्ही सगळीजण जे निर्णय घेतले पाहिजे ते नक्की घेऊ. पण म्हणजे आता महायुती म्हणून लढायचं असं नक्की झालेलं आहे? 100% आता महायुतीमध्येच लढणार आहोत, एवढं नक्की आहे. अच्छा, खरं तर एक अजून विषय ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे हा की भाजपाकडे एक पार्टी विथ अ डिफरन्स असं बघितलं जायचं. मात्र आता एक विभाजन भाजपात झालेलं आहे, तो म्हणजे कोर कार्यकर्ता आणि सत्तेसाठी आलेली मंडळी. पार्टी विथ डिफरन्स आणि इथं अनेक जो काही इतिहास आहे, ज्याला आता वॉशिंग मशीनही म्हटल्या गेलेलं आहे आपल्या पक्षाला, तर अशा पद्धतीची लोक आली. त्यामुळे आम्ही सत्रजीच उचलायची आणि दुसरीकडे काही लोकांनी फक्त सत्ताच भोगायची, हे जे काही एक कोर कार्यकर्त्याचं मत झालेलं आहे, आता खरं तर त्याला आश्वासित करणे किंवा त्याला न्याय करणे ही मला वाटतं आपली आता प्राथमिक जबाबदारी आहे प्रदेश अध्यक्ष म्हणून. येणाऱ्या काळातला भाजप हा असाच वॉशिंग मशीन राहणार आहे की सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा काहीतरी वाव मिळणार आहे? दोन गोष्टी असतात.
या सगळ्यांची चर्चा जी आहे ही चर्चा विरोधकांमध्ये जास्त होत असतात. माझ्यासारखा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहामध्ये असणाऱ्या प्रदेश अध्यक्ष झालाय. किती मोठा मान आहे. तुम्हीच मगाशी म्हटल्याप्रमाणे मी या अगोदरही कॅबिनेट मंत्री होतो, आज प्रदेश अध्यक्ष झाला. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीनुरूप तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये हे सातत्याने करण्याची एक प्रक्रिया आहे. प्रत्येकाला त्याला न्याय कसा मिळेल यासाठी नेहमीच पार्टी काम करत असते. पार्टी म्हणून सत्तेमधील असणारं एखादं महत्वाचं पद मिळणं हे नसतं. पार्टी एक परिवार म्हणून काम करते. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी पण म्हणून. बाहेरून येणारे नेते कार्यकर्ते हे भाजपाकडे सत्ता आहे, सत्ता आणि भाजप हे समीकरण आहे म्हणूनच येत असतात. बाहेरून येणारे कार्यकर्त्यांचं आकर्षण, नेते पण आकर्षण जे आहे हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदीने काम करत आहेत, आदरणीय देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्रात काम करत आहेत, त्यामुळे त्यांचं येण्याचं आकर्षण आहे. यात काही शंका नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं की आम्ही आमच्या भागातील असणाऱ्या नागरिकांसाठी, तिथल्या असणाऱ्या जनतेसाठी काहीतरी मिळवलं पाहिजे, त्यांचं काम झालं पाहिजे, म्हणून तो प्रत्येक व्यक्ती हा पार्टीकडे, सत्ता पार्टीकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या आशेने तो येत असतो. आणि वस्तुस्थिती अशीच आहे की प्रत्येक पार्टीला सुद्धा विस्ताराच्या भूमिका ही घ्यावी लागते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पार्टी हा विचार करत असते. याचा अर्थ असा नसतो की येणाऱ्या प्रत्येकाला कुठेतरी लाभाचं पद मिळत आहे असं होत नसतं. जे जे व्यक्ती ज्या ज्या कॅपॅसिटीचे आहेत त्या ठिकाणी त्यावेळेला तसा विचार हा पार्टी करते. आणि मला खात्री आहे की आता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. महायुतीमध्ये आमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये अनेक महामंडळं, अनेक असणारे महामंडळामधील असणारे सदस्य, असं फार मोठं ज्याला म्हणतो लाभाची पदं ही अजूनपर्यंत रिक्त आहेत. निवडणुका आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिव्हली भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर टीम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण, प्रत्येक तो कार्यकर्ता, प्रत्येक तो असणारा तिथला पदाधिकारी आणि त्याच्या अनुसरून जे जे त्याला आवश्यक असणारी जी पदं की ज्याच्याबद्दल आपण विचार करतोय त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा होईल. त्यामुळे हे जे विरोधक कुठेतरी नेरेटिव्ह पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करतात, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्याग, समर्पण या भावनेतून काम करणारा, राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीला धरून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला एवढंच कळतं की येणाऱ्या काळामध्ये परमवैभवाच्या दिशेने जेव्हा आम्हाला जायचं आहे त्यावेळेला त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपली भूमिका आपल्या विचारसरणीला मोठं करण्यामध्ये फार महत्त्वाची आहे असं त्याला वाटत असतं. रवी भाऊ, एक आपण बघितलं की एकनाथ शिंदे हे बरेचदा दिल्लीवारी करत असतात आणि त्यांच्या पर्वाचे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते जे गेले त्यात बरंच उलटसुलट आरोप प्रत्यारोप म्हणा किंवा बरीच वक्तव्य आपण विरोधकांची ऐकली. पण आता आपण महायुतीबद्दल बोललात. एक महत्त्वाचं विधान रोहित पवार यांनी केलं आणि त्याला अगदी असंच बाजू करण्यासारखं ते नाही आहे, कारण अगदी एक दिवस आधी संजय शिरसाटांनी हे मान्य केलं की त्यांना आयटीची नोटीस आली होती आणि बऱ्याच इतर आमदारांना, खासदारांना अशी नोटीस आली आहे आणि हे भाजपाचं दबाव तंत्र आहे एकनाथ शिंदेंवर, असं रोहित पवार म्हणाले. नक्की परिस्थिती काय आहे? शिरसाटांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना कोणाला आली आहे का अशी नोटीस? त्यांनी श्रीकांत शिंदेंचं नाव घेतलं, मग नंतर विथड्रॉ केलं. म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलं एक प्रेशर असावं, एक बार्गेनिंग पॉवर असावी, असं काहीच सुरू आहे का? आणि त्यासाठी शिंदे दिल्लीत गेले असं सांगितलं गेलं. खरं तर विरोधक या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उगाचच बाहू करण्याचा प्रयत्न करतात.
आपण एवढी वर्ष पत्रकारितेमध्ये काम करताय, आपल्यालाही फार या संदर्भातला अनुभवही आहे. खरं तर इलेक्शन ॲफिडेव्हिट जे जे करतात किंवा इलेक्शन ॲफिडेव्हिट ज्यांचं असतं ते ॲफिडेव्हिट केल्यानंतर त्यांच्या ज्या ॲफिडेव्हिटमध्ये संपत्तीचं विवरण जे केलं जातं ते विवरण केल्यानंतर त्यांची संपत्ती किती पट वाढली याचं त्यामध्ये विश्लेषण करावं लागतं. आणि त्यामध्ये थोडंही विश्लेषणामध्ये त्यांची किती पट वाढली, दुप्पट वाढली, तिप्पट वाढली असं जे असतं ते दिल्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये अशा नोटिसेस निवडणुकीच्या नंतर या प्रत्येक उमेदवाराला त्या वेळेला येत असतात. हे वस्तुस्थिती आहे. आणि आपल्याला माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी 2014 पासून भाजपाच्या उमेदवारांना येतात का अशा मला त्यावेळेच्या काळामध्ये मी म्हणजे या टर्मच्या अगोदरच्या काळामध्ये दोन दुप्पट झाली. कसं होतं की पूर्वीची प्रॉपर्टी आपली असते, ती पूर्वीची प्रॉपर्टी आहे, तिची किंमत आणि नंतर तिची वाढलेली किंमत, त्यामुळे ती दुप्पट दिसते, मालमत्ता दुप्पट झाल्यासारख्या. आणि मग काय वर्तमानपत्रांना आणि या लोकांना मालमत्ता किती दुप्पट झाल्या वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या येतच असतात. त्यामुळे त्या पद्धतीने पावलं उचलावी लागतात की बाबा त्यांचा इन्कम टॅक्सचा जो कन्सल्टंट असतो त्याने ते सगळं बरोबर करायला पाहिजे. ते सगळं केलेलं नसेल तर त्याला नोटिसेस येतात किंवा त्याला. तुम्हालाही आली होती? हो, म्हणजे या वेळेला आली नाहीये पण त्याच्या अगोदरच्या वेळेला मलाही आली होती. आणि मग त्याचं विवरण करायला लागतंच. सीएला घेऊन जाऊन त्या संदर्भातली माहिती देत असते. त्यामुळे काही फार मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार म्हणजे सगळ्यांनाच येतात. आता आपल्याला माहिती आहे की पूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अगोदर मला वाटतं 1 कोटीच्या जवळपास होती. आज 5 कोटीच्या वरती झाली. याचा अर्थ काय, तर इन्कम टॅक्स आता थोडंसं डिपार्टमेंट जे आहे ते प्रोॲक्टिव्हली थोडंसं काम करत आहे, म्हणून त्यांचे आभार पण मानले पाहिजेत सगळ्यांचं. एक अजून आहे की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये भाजपाचं स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, कारण भाजपा हा नेहमीच हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला आहे. पण गेल्या काही काळामध्ये आपण नितेश राणेंसारखी नेते मंडळी बघतोय की ज्यांची वक्तव्य जी आहे ती फार टोकाची आहे आणि ध्रुवीकरण भाजपसुद्धा हिंदू आणि इतर अशा पद्धतीचं करून निवडणुकीला सामोरं जात आहे, ही एक सुद्धा भावना आहे. आता ह्याच पद्धतीनं महापालिका निवडणूक सुद्धा लढल्या जाणार आहे का? अगदी 2 दिवस आधी परत, म्हणजे 2 कशाला, कालच परत एकदा नितेश राणेंचं अशाच पद्धतीचं एक वक्तव्य झालेलं आहे. तर ही स्ट्रॅटेजी आहे का? एक गोष्ट फार महत्वाची आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला माहीत असेल की सकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा काही मंडळी सकाळी 9 वाजता सर्व चॅनल्सवरती कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने चुकीच्या पद्धतीने म्हणा काहीतरी नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. नेरेटिव्हचीच लढाई आहे असं तुम्हीही सगळीजण म्हणायला लागलात. आम्हालाही हल्ली आमच्याही तोंडांमध्ये सगळ्या नेरेटिव्हच्याच गोष्टी यायला लागल्यात. खरं तर भारतीय जनता पार्टी ही डेव्हलपमेंटच्या दिशेने पूर्णच्या पूर्ण विषय नेण्याचा वारंवार प्रयत्न करते. परंतु डेव्हलपमेंटच्या विषयाकडे वर्तमानपत्र असो किंवा न्यूज चॅनल असो हे किती लक्ष देतात हे पाहण्यासारखं आहे. आत्ता आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक जवळजवळ 40-50 निर्णय घेतले. त्या 40-50 निर्णयाच्या संदर्भामध्ये एकही चॅनल्स त्याची चर्चा करत नाही. म्हणजे मला आठवतं की पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र हा 8-8 तास लोड शेडिंग असलेला महाराष्ट्र हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिला. आज संपूर्ण महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त आहे. पूर्वी MERCच्या हेअरिंग्स व्हायच्या, टेरिफ वाढवण्याच्या संदर्भातल्या हेअरिंग्स या 3 महिन्यातून एकदा व्हायच्या. कधी गेल्या 20 वर्षांमध्ये कुठेही असं तुम्हाला जाणवतं का की कधीतरी MSCB इलेक्ट्रिसिटीचा टेरिफ हा कमी झाला
असं तुम्हाला कधीच आठवणार नाही. परंतु गेल्या काही दिवसात ठरवून, प्लॅनिंग करून, विजन ठेवून देवेंद्रजींनी या गेल्या 3 वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करून जे इलेक्ट्रिसिटीचं असणारं सामान्य माणसांना जे बिल येत आहे त्या बिलामध्ये त्यांना कपात व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाले. हे पहिल्यांदाच घडलं आहे. पण त्याची पुढे चर्चा होते का? होत नाही. शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, त्यांच्या वेळेला मिळाली पाहिजे असा विचार, रात्रीच्या वेळेला मिळाली पाहिजे असा विचार कोणीतरी करत होतं का? केला नाही. देवेंद्रजींनी त्याला करायला सुरुवात केली. सौर पंप ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक विशेष लक्ष घालून त्या सगळ्या विषयांमध्ये काम करायला सुरुवात केली. आज ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट जो आहे तो महाराष्ट्रातील एक वेगळ्या पद्धतीने जायला सुरुवात झाला आहे. महाराष्ट्राकडे बघण्याचा देशातील इतर राज्यांचा दृष्टिकोन बदलला. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त FDI यायला सुरुवात झाली. त्याचं कारण काय? तर या ठिकाणचं असणारं वातावरण हे एक चांगल्या पद्धतीने, एक चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये महाराष्ट्र गेलाय ही जाणीव आज सगळ्या देशभरामधील असणाऱ्या आणि विदेशातून असणाऱ्या सुद्धा प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे करावी? तर ती महाराष्ट्रामध्ये करावी. जेवढे MAU या अगोदर होत होते, सक्सेसफुल MAU 80% जास्त सक्सेसफुल MAU झालेल्याला सगळ्याला गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. या सगळ्या गोष्टीची चर्चा होत नाही. पण सकाळी 9 वाजताचा असणारी TRPची लढाई, ही TRPची लढाई अधिक बळकट होऊ नये म्हणून काही ना काही ती स्टॅटिस्टिकली आपण म्हटले ते सगळे मुद्दे मान्य आहेत. जी कामं देवेंद्रजींनी केली तसं आपलं म्हणणं आहे. ती कामं जनतेला माहिती आहे, समोर आहेत, झालेली आहे. ती वेळोवेळी आम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा हे निर्णय घेतले तेव्हा सांगितली सुद्धा आहे. मात्र प्रश्न ध्रुवीकरणाचा आहे आणि परत एकदा निवडणूक समोर आहे. मला फक्त एवढाच प्रश्न आहे की परत ध्रुवीकरण ही एक स्ट्रॅटेजी असणार आहे का? एक स्ट्रॅटेजी असं मी म्हणणार नाही. आम्ही सर्वजण त्या विचाराने प्रेरित असणारे आम्ही सर्वजण आहोत. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या दिशेने जाणं स्वाभाविकपणे आम्हाला नेहमीच वाटत असतं आणि हिंदुत्वाची व्याख्या जी आहे ती अतिशय सोपी व्याख्या आहे आणि त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून आमचा नेहमीच प्रयत्न राहील आणि तो राहणारच आहे. रवी भाऊ, एक गोष्ट खूप अशी मीडियात आली नाही म्हणून तुम्हाला विचारते, थोडी जुनी आहे. 2022 मध्ये म्हणजे जे ऑपरेशन शिंदे झालं असं आपण म्हणू शकतो, त्यामध्ये आपला रोल खूप मोठा होता. तो नक्की काय होता ते सांगा. त्यामध्ये त्यावेळच्या काळामध्ये कोणीतरी या सगळ्या विषयामध्ये विशेष लक्ष घालून काम करावं असं त्यावेळेला पार्टीला वाटलं, देवेंद्रजींना वाटलं आणि मग देवेंद्रजींनी त्यावेळच्या काळामध्ये ती जबाबदारी जी आहे ती माझ्याकडे दिली होती. त्यामुळे ते यशस्वी होण्याकरता जे जे प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न हे प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून जे करायला हवेत ते त्या वेळेला आपण ठाणे जिल्ह्यातच त्यांना सातत्यानं भेटत असायचे, सगळं प्लॅनिंग होत होतं आणि इथं कोणाचं लक्षही नव्हतं असं काहीतरी होतं. एकंदरीत कसं आहे की शिंदे साहेबांचे आणि माझे गेल्या अनेक वर्ष अतिशय चांगले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सहजपणे करता येऊ शकतील असं सर्वांना वाटलं आणि त्यामुळे ती जबाबदारी त्यावेळच्या काळामध्ये मला दिली आणि मग मी ते जे जे आवश्यक आहे त्यावेळच्या काळामध्ये ते सर्व करण्यासाठी मग त्या भेटीगाठी करणे, इतरांना भेटणे किंवा जे जे आवश्यक म्हटलं ज्याला त्यांच्यामध्ये दोघं एकत्र भेटू शकत नव्हते. देवेंद्रजी विरोधी पक्षनेता होते, त्यामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता भेटला काय आणि नाही भेटला काय लोकांचं दुर्लक्ष होतं. तुम्हाला हुडी वगैरे घालावी नाही लागायची? नाही, मला काही गरजच लागली नाही कारण गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करत असल्यामुळे सहज भेटणं असं होत होतं आणि त्यामुळे कोणाच्या लक्षात येणार नाही
असं त्यावेळेला वाटलं लोकांना आणि तसंच झालं. कोणाच्या ते लक्षातही आलं नाही. आणि किती वेळ असं म्हणजे किती काळ होता हा? ते बराच वेळ या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची होती की आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आणि देवेंद्रजी यांनी या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी केली किंवा स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामधला एक पार्ट म्हणून किंवा त्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी एक निमित्त कोणीतरी लागतं. तो निमित्त म्हणून मी होतो. एक अजून किस्सा मी ऐकलाय, तुम्हीच सांगा की खरं आहे की नाही. म्हणजे हे सगळं घडलं आणि आपण राज्यपालांकडे पत्र द्यायला गेलात. देवेंद्रजी होते, एकनाथ शिंदे होते, आपण होत्यात आणि तिकडनं पत्र दिलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होतं. महाराष्ट्राला तो धक्काच होता, कारण त्या वेळपर्यंत सगळ्यांनाच असं वाटत होतं की देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री बनणार. पण त्या राज्यपालांच्या घरातून निघाल्यावर आपण आपली गाडी न घेता पायी निघालात आणि निघून गेलात आणि आपण कुठे गेलात हेही कोणाला कळलं नाही. नक्की काय घडलं, हे खरं आहे का? जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मलाही वाटत होतं. या सगळ्या गोष्टीतून काय होईल तर आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री होतील. स्वाभाविकपणे मलाही तेच वाटत होतं. मी त्यावेळेला गोव्यावरून इथे आलो होतो, त्यामुळे माझ्याकडे काही स्वतःची गाडी नव्हती. त्यामुळे त्या गाडीतून आम्ही एअरपोर्टवरून ज्या गाडीतून आलो, इथून सागरवरून मी तिथे गेलो. त्यामुळे कोणालाही माहीत नाही की मी कुठे होतो किंवा काही नाही. परंतु ज्यावेळेला लक्षात आलं की देवेंद्रजी होत नाहीत, ते थेट राज्यपालांच्याच तिथे लक्षात आलं का तुम्हाला? सगळ्यांचं त्याच्या अगोदर कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे हे फक्त देवेंद्रजींनाच माहीत होतं आणि त्यांनाही कदाचित हे माहीत असेल की हे मला माहीत असणं हे पण काही योग्य नाही. त्यामुळे मलाही माहीत नव्हतं. पण मला जसं कळलं तसा माझा कार्यकर्ता म्हणून मला अतिशय दुःख वाटलं. प्रचंड पाऊस पडत होता, त्यामुळे मी एकदम फार अपसेट झालो. डोळ्यात पाणी होतं आणि मग चालत चालत पुढेपर्यंत नाक्यापर्यंत गेलो. तिथे टॅक्सी पकडली, ट्रेनमध्ये बसलो आणि घरी गेलो. खरं तर कसं आहे की कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जी मेहनत करतो किंवा जे काही करत असतो ते आपण आपल्या पार्टीसाठी करतो, आपल्या नेत्यासाठी करत असतो. स्वाभाविकपणे त्याही वेळेला आम्हाला असं वाटत होतं, पूर्ण महाराष्ट्रालाच वाटत होतं की भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. आणि ते झालं नाही. थोडासा अपेक्षाभंगच झाला. पण असो, नंतर कुर्ल्यापर्यंत गेलो. तोपर्यंत घरून फोन यायला लागले, रवी मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री नाही झाले, उपमुख्यमंत्री झालेत. तू कुठपर्यंत पोहोचलाय? बोला येतोय, घरी येतोय. असं म्हणजे शेवटी कसं आहे की मग नंतर देवेंद्रजींचा फोन आला, सगळ्यांचे फोन आले आणि मग पुन्हा 11:30 वाजता पुन्हा शिंदे साहेबांबरोबर पुन्हा गोव्याला गेलो. अच्छा, बरं. एक अजून मला विचारायचं आहे, नेता म्हटलं की एक आपली इमेज असते, ती म्हणजे पांढरा कुर्ता पैजामा किंवा असा एक सॉलिड रंगाचा एखादा शर्ट आणि त्यावर आता ज्याला आपण मोदी जॅकेट म्हणतो ते जॅकेट. पण तुम्ही मात्र नेहमी अगदी वेगळे राहायला, तर म्हणजे नेहमी तुम्हाला बघितलं तर तुम्ही जीन्स, चेक्सचे किंवा असे पट्ट्याचे शर्ट घालता. म्हणजे कोणी तुम्हाला, म्हणजे नेत्याची जी इमेज आहे त्यापेक्षा अगदी वेगळे असं तुम्ही नेहमी राहता. ह्याला काही विशेष कारण आहे का हा निर्णय घेतला, का कोणी ज्योतिषांना वगैरे सांगितलं, काही गुड लक फॅक्टर आहे? नाही, असं काही नाही आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा मला उमेदवारी दिली होती त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मला आमचे नेते, सर्वांचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव पाटील, तेव्हाही मी असेच टी शर्ट वगैरे असं सगळं घालायचो. तर त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की रवी, ते सगळं बदललं पाहिजे, हे सगळे सफेद कपडे वगैरे सगळं घातलं पाहिजे आणि असं काम करायला पाहिजे. स्वाभाविकपणे त्यांनी मला सांगितल्यानंतर मला उमेदवारी दिली होती नगरसेवक म्हणून. अगदी झटकन गेलो दुकानामध्ये आणि सफेद कपडे वगैरे सगळे झटकन घेतले आणि घालून कामाला सुरुवात केली. परंतु काही दिवसांतर लक्षात आलं की मी अजूनही
30-32 वर्षाचाच आहे. त्यामुळे बोला आत्तापासूनच हे सगळं घालायला सुरुवात केली तर ते काही योग्य नाही. आणि असं लक्षात आलं की सफेद कपडे आणि ह्या सगळ्या राजकारणी ही सगळी मंडळी घालतात. आणि मी ज्या मतदारसंघातून काम करत होतो किंवा नगरसेवक म्हणून काम करत होतो त्या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मी तिथे रवी होतो सगळ्यांसाठी. ते एकदम सगळं बदलल्यासारखं वाटायला लागलं. त्यामुळे मी असा विचार केला की जाऊ दे, कोणी कितीही काही बोललं तरी आता आपण दुर्लक्ष करावं. त्यावेळेचे जेवढे नेते होते ते वारंवार सगळं सांगायचे की अरे हे चांगलं नाही, असं नाही, तसं नाही. पण मी थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि जे काही आपल्याला जसं राहिलं पाहिजे तसंच राहावं असं ठरवून एकदम वागायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रयत्न असा करतो की कधीही म्हणजे आपण असं वाटूच नाही की बाबा की आपल्याला कुठेतरी आपण राजकारणी झालोय आणि बोलू सामान्य माणसासारखं जे ते घालतात तेच आपण घातलं पाहिजे. आणि एक थोडंसं काय होतं, काही ऑप्शन्स पण पाहिजेत ना. सफेद कपडे लोकांना बघण्यामध्ये आणि आपल्याला घालण्यामध्ये. त्यामुळे बोललं हे दोन्ही गोष्टी असाव्यात असं वाटलं. आणि लहानपणापासून एक नेहमीच असं वाटायचं की शॉपिंग, कपडे घालणे वगैरे, चांगले शूज असले पाहिजेत. वारंवार म्हणजे त्या लहानपणापासून तसं करायचो. त्यामध्ये एकदम ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला ह्या सगळ्यावरती कुठेतरी तर बसणार नाही ना असं प्रचंड वाटायला लागलं. त्यामुळे बोललं ते तेवढा तरी एक आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये एक आनंद असावा की आपल्याला चांगले कपडे घालता आले. त्यामुळे तेव्हापासून घालतो. अच्छा, खरं तर हा शेवटचाच प्रश्न मी म्हटला पाहिजे कारण बराच वेळ मी घेतलाय. आपली जो एक स्ट्रॉंग होल्ड आहे तो म्हणजे कोकण. आणि कोकणाला पहिल्यांदा भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे. एकंदरीत कोकणात स्ट्रेंथ परत म्हणजे भाजपची निर्माण करणं हे आपलं ध्येय असेलच. पण हे करत असताना सततचा आणि प्राथमिक क्लॅश हा आपला शिंदेंच्या शिवसेनेबरोबर असणार आहे. तर येणाऱ्या काळात कोकणासाठी म्हणून विशेषतः काय प्लॅन आहे? खरं तर आम्ही गेल्या काही वर्ष सातत्याने प्रयत्न करतोय की संघटनात्मक वाढ होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ता निर्माणाची एक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला प्रचंड त्यामध्ये यश आलंय. हे काही मी हवेच सांगत नाही किंवा कोणती आकडेवारी म्हणून सांगत नाही. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या संघटन पर्व जेव्हा सुरू होतो, या संघटन पर्वामध्ये आम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न करू डिजिटल माध्यमातून जे प्राथमिक सदस्य केले. आज जवळजवळ आम्ही 1,60,00,000 प्राथमिक सदस्यापर्यंत पोहोचलो. प्रत्येक माणसाने ज्याने प्राथमिक सदस्य झाला त्याने आम्हाला OTP दिलाय. याचा अर्थ लक्षात घ्या की अतिशय पारदर्शकपणे प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश एवढी मोठी असणारी आमची स्ट्रेंथ ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये ही स्ट्रेंथ जी आहे ती अधिक जास्त करणं हे फार गरजेचं आहे. आमच्याकडे असणारे सक्रिय सदस्य जे आहेत हे जास्तीत जास्त करणं. आणि आमचा आता याच्यानंतरच्या काळामध्ये सर्वात मोठा विषय जो असेल की मीडियामध्ये आमचे फॉलोअर्स तयार करणं. मीडिया भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो, विशेष करून मराठी मीडिया. होतं काय की आम्ही प्रयत्न करतो की चांगल्या गोष्टी सामान्य माणसांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. माझी आपणालाही विनंती आहे की आमचे नेते देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्र हा एक वेगळ्या दिशेने इथली असणारी इकॉनॉमी जी आहे ती ट्रिलियन्स पर्यंत नेण्यासाठी जो प्रयत्न करतात, खरं तर हे सगळं करण्यासाठी एक वातावरण असणं चांगलं गरजेचं असतं. रोज आपण
टी व्हीवरती, चॅनल्सवरती, वर्तमानपत्रांमध्ये जेवढं चांगलं लोकांपर्यंत घेऊन जाल, फक्त महाराष्ट्रातच नाही तर ते जगभरात कसं घेऊन जाल, त्याचाच परिणाम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत वाढीसाठी, सर्वांगाने वाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की सक्रिय सदस्य हे जास्तीत जास्त चांगले व्यक्तिमत्व जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना आमची विचारधारा पटवून सांगणं की आम्ही राष्ट्रीयत्वासाठी नक्की काय करतो आहोत, कशा पद्धतीने काम करतो आहेत, तुमचे त्यामधले असणारे सजेशन्स काय असू शकतील ते आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा तुमच्या सजेशन्सचा अतिशय पॉझिटिव्हली विचार करू आणि एक आमचा जो परिवार आहे त्या परिवाराला अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र करणं किंवा त्याला त्याच्यामध्ये अजून लोक जोडणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे चॅलेंज काय तर चॅलेंज हे आहे. रवी भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढलात खास आणि आपली पहिली मुलाखत प्रदेश अध्यक्ष म्हणून एबीपी माझाला दिली. मी आपल्याला आश्वासित करते की महाराष्ट्र हितासाठी एबीपी माझा हा तुमच्या बरोबर आहे. जेव्हा काहीही सरकार असो, पक्ष असो चांगलं करेल तेव्हा आम्ही तुमच्या बाजूने आहोत. जेव्हा एखादी गोष्ट चुकेल तेव्हा आम्ही ती सुद्धा तुम्हाला सांगू. ती आमची जबाबदारी आहे महाराष्ट्र हितासाठी. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. तर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नंतर रवींद्र चव्हाण यांनी एक्सक्लुझिव्हली एबीपी माझासोबत संवाद साधलेला आहे. एकूणच भविष्यामधली महाराष्ट्र भाजपची नेमकी वाटचाल काय असेल, महाराष्ट्र भाजपच्या समोर नेमकी आव्हानं काय असतील, या सगळ्याविषयी रवींद्र चव्हाण यांनी सविस्तरपणे उत्तरं दिली, मनमोकळे अनुभव सुद्धा शेअर केलेले आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.